गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण जॉमेट्रीच्या तिसऱ्या चॅप्टरमधला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम इथून याच्या आधीचा जो पार्ट होता हा दुसरा टॉपिक होता. कन्सेप्ट दुसरे होते, इथून कन्सेप्ट चेंज होतात आणि सगळ्याच्या सगळा टॉपिक डिपेंड ऑन इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. अतिशय महत्त्वाचं आहे, इथं लक्षात घ्यायचंय. द मेजर ऑफ एन इन्स्क्राइब्ड अँगल, द मेजर of an inscribed angle A, B, C, D. The measure of an inscribed angle is half of arc intersected by angle ABC given you. O is center of circle. Angle ABC is inscribed in the arc ABC, and angle ABC intercepts the arc ADC. हा काय झालेलं? O is center of circle. O is center of circle. ABC is the inscribed angle. Angle ABC is inscribed in the arc ABC, and angle ABC intercepts the arc ADC. To prove मध्ये हा जो अँगल आहे, हा अँगल त्याच्या इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ हे आपल्याला प्रूव्ह करायचं. इन्स्क्राइब्ड अँगल आजच्या वर्गात कन्सेप्ट होता, डायरेक्ट वापरला होता आपण. आता तो कसा आला हे सांगणार आहात याने. इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. टू प्रूव्ह मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ABC. To prove this theorem, we have to consider three possibilities. हा theorem बराचसा मोठा आहे. हा प्रूव्ह करण्यासाठी we have to consider three possibilities. यातली पहिली पॉसिबिलिटी घेऊ. केस 1, सेंटर O lies on angle ABC. हा जो सेंटर आहे हा कशावर आहे? पहिली केस आहे लाईज ऑन अँगल. दुसरी केस आहे सेंटर O इज इन द इंटेरियर ऑफ अँगल, आणि तिसरी केस आहे सेंटर O इज इन द एक्सटेरियर ऑफ अँगल. कोणत्या तीन केसेस आहेत? ABC. हा सेंटर कशावर आहे? अँगलवर आहे. मग हा प्रूव्ह करू पहिल्यांदा. सो जॉईन OA जॉईन करू आपण. या ठिकाणी आकृती लावून आपण फिगर A. आपल्याला तीन केसेस साठी 3 सेपरेट फिगर्स काढायचे. मग जॉईन OA जॉईन केल्यानंतर काय करू आपण? जॉईन OA इन ट्रायंगल OBA इन ट्रायंगल. OB is equal to OA region radii of same circle. These two sides are of equal length. By isosceles triangle theorem, side opposite to congruent साइड सॉरी अँगल ऑपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड आर कॉन्ग्रुएंट. याच्या ऑपोजिट बी आणि याच्या ऑपोजिट ए काय असेल एकमेकांची
congruent. Therefore, angle OBA congruent to OAB. याला म्हणू आपण angle opposite to congruent sides. Let measure of angle OBA is equal to measure of angle OAB is equal to x. आपल्या कन्व्हिनियन्स साठी आपण त्याला काय कन्सिडर केलं, देन या ठिकाणी आपण काय केलं, या अँगलला काय म्हटलं, x. इट इज ऑल्सो x. नाउ अँगल मागच्या वर्षीचा एक प्रकार होता, आठवत असेल. या अँगलला काय म्हणायचं, ए बी सी डी. Angle ACD is called exterior angle of triangle ABC. And suppose it is P degree, it is Q degree, then its measure is P plus Q degree. The sum of exterior angle is equal to the sum of its remote interior angles. By using that concept, इथे exterior angle आपल्याला शोधायचा आहे. कोणता एक्सटेरियर अँगल, इथे एक्सटेरियर अँगल AOC कोणाचा आहे, ABO. मग अँगल AOC is exterior angle of triangle. Therefore, by remote interior angle theorem, AOC is equal to measure of angle AOC is equal to measure of angle OBA plus measure of angle OAB. हा जो एंगल आहे, हा एंगल एक्सटेरियर अँगल आहे. हा x आणि x या दोघांची ऍडिशन. x चं नाव आहे ते टाकलं, आता x ठेवतो इथे. x plus x is equal to 2x. Measure of angle AOC is equal to 2x. But angle AOC is the central angle. So measure of angle AOC is equal to measure of our ABC. Reason, by definition of measure of R. एखाद्या आर्कचं माप जर का आपल्याला काढायचं असेल तर त्या आर्कचं माप त्याच्या सेंट्रल अँगलच्या मापा एवढं असतं. कोणत्याही आर्कचं माप, हा जर का अँगल धरला आपण, हा सेंट्रल अँगल आहे, याचं 30 डिग्री आहे, याचं या अँगलचं माप 30 डिग्री आहे, तर या आर्कचं माप किती आहे, तर त्याच्या सेंट्रल अँगलच्या मापा एवढं, आणि त्यालाच म्हणतात डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. मग याचा उपयोग करून AOCचं माप किती आलं, मेजर ऑफ आर्क ADC. AOC म्हणजेच काय, मग इथे हा जो आहे हा रिप्लेस करतो. देयरफॉर मेजर ऑफ आर्क ADC is equal to 2x. Put x is equal to x काढून टाकतो आणि त्याच्याऐवजी ठेवतो OBA. Put OBA. मग measure of arc ADC is equal to 2 into measure of arc OBA. 2 ला इकडे आणतो, 1/2 measure of arc ADC. OBA म्हणजेच कोणता, ABC. measure of angle ABC. Therefore, measure of angle ABC is equal to 1/2 measure of arc ADC. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं.
केस 2 center O is in the interior of angle ABC. प्रत्येकासाठी आपल्याला सेपरेट फिगर काढायची. हा झाला A B C, हा झाला सेंटर O. लेट BO intersect the circle at point D. Let BO intersect the circle at point D. Join OA and OC. आता परत तोच रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे. कोणता रिझल्ट? ABC is equal to half of ADC. ABC is equal to half of ADC. आता या ठिकाणी आपण रिझल्ट वापरणार आहे. फर्स्ट रिझल्ट वापरून दोन इक्वेशन तयार करणार आहे. मग इथे बघा लिहून मी अँगल ABC इंटरसेप्ट्स द आर्क, याला नाव देतो P, याला नाव देतो Q, नाही दिलं तरी चालेल. इंटरसेप्ट द आर्क AD and point O is on the angle. Therefore, by case 1, पॉइंट जर का अँगलवर असेल तर आपल्याला मिळवता आला आताच मेजर ऑफ अँगल ABD किंवा AB O is equal to 1/2 measure of arc AD, equation 1. Similarly, measure of angle DBC is equal to 1/2 measure of arc DC. Measure of arc DC, adding 1 and 2, adding 1 and 2. इथे मी जो D लिहिला होता, इथे D लिहिला तर D's ठेवू आपण. काय मेजर ऑफ आर्क adding 1 and 2, measure of arc ABD plus measure of arc BBC is equal to 1/2 measure of arc AD plus 1/2 measure of arc DC AD. Now ABD plus DBC is equal to measure of angle ABC. Now taking out 1/2 common, 1/2 in bracket measure of arc AD plus measure of arc DC. Measure of arc AD plus measure of arc DC. या ठिकाणी आपल्याला रिझन लिहायचं आहे. बाय अँगल ॲडिशन प्रॉपर्टी कशानुसार? ABD plus DBC is equal to ABC. या साईडला बघू. देन मेजर ऑफ आर्क ने एंगल ABC is equal to arc AD plus arc DC. या दोघांची ॲडिशन केली तर काय येईल? arc ADC. इथे येईल मेजर ऑफ आर्क, याला रिझन द्यायचं आहे आर्क ॲडिशन प्रॉपर्टी. हा दुसरा रिझल्ट झाला आपला. कोणता रिझल्ट झाला? रिझल्ट सेकंड. तीसरी केस, सेंटर O इज इन द एक्सटेरियर ऑफ अँगल ABC. या ठिकाणी ही एक्सटेंड करतो आणि याला इथे नाव देतो M. आता केस 1 आणि केस 2 चं ऍप्लिकेशन करायचं आहे. केस 1 चा विचार करू.
अँगल ABM, अँगल ABM मध्ये सेंटर O कुठे इज ऑन RBM. मग आपल्याला असं म्हणता येईल सेंटर O इज ऑन द अँगल ABM. मग बाय केस 1 measure of angle ABM is equal to measure of angle ABM is equal to 1/2 measure of arc ACM. इक्वेशन काय असेल ते इक्वेशन याला म्हणू आपण A म्हणू. also measure of angle CBM is equal to, या ठिकाणी हा जो अँगल विचारात घेतला याच्यावर सुद्धा अँगल आहे, याच्यावर सेंटर सुद्धा आहे. मग सिमिलरली जसं लिहिलं सेंटर O इज, ही झाली केस सेंटर O इज ऑन अँगल ABM, तसा CBM च्यावर सुद्धा अँगल होईल. मग CBM इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क CM, याला म्हणू 2. Now angle ABM is equal to measure of angle ABM is equal to ABB ABC plus CBM plus measure of angle CBM. किमती टाकायच्या याला रिझन बाय अँगल ॲडिशन प्रॉपर्टी. मग फ्रॉम A and B ABM काय ABM ची आहे काय 1/2 मेजर ऑफ आर्क ACM. ABC जसाच्या तसा ABC CBM म्हणजे कोणता 1/2 मेजर ऑफ आर्क CM. याला इकडे घेऊन येतो, इकडे आणल्याच्या नंतर त्याचं पक्षांतर ट्रान्सपोजिंग 1/2 कॉमन काढतो, मेजर ऑफ आर्क ACM मायनस measure of arc CM is equal to measure of angle ABC. ACM दिसते ACM मधून CM काढून टाका. ACM ही आग झाली, ही जर का काढून टाकली तर काय राहिली ADC. मग यांचं सबस्ट्रॅक्शन काय 1/2 जसा का तसा मेजर ऑफ आर्क ADC, that is measure of angle ABC is equal to, आणि ही झाली आपली केस 3. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं. थँक्यू फ्रेंड्स.